वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयांकडून करण्यात येत होती। तसंच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती। याची दखल घेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळीच शिक्षण शुल्क भरण्यास भाग पाडणाऱ्या महाविद्यालयांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून शिक्षण शुल्काच्या 50% रक्कम राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिली जाते। ही रक्कम त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होते। शिष्यवृत्तीची ही रक्कम मिळाल्यानंतर विद्यार्थी ती महाविद्यालयामध्ये जमा करतात। त्यामुळे प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काच्या फक्त 50% रक्कमच घेणे अपेक्षित आहे। तसंच 100% शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थीकडून कोणतेही शुल्क न घेता त्यांना प्रवेश देणं अपेक्षित आहे। मात्र काही खासगी वैद्यकीय महाविद्यालय या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची 100% रक्कम प्रवेशाच्या वेळी भरण्यास सांगतात। जे विद्यार्थी शुल्क भरत नाहीत त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास महाविद्यालयांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत। या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्याबाबत आग्रह धरल्यास वा तशी मागणी करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशही वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत। युती सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांमधून स्वागत करण्यात आले। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही। विद्यार्थ्यांच्या पालकांची खर्चिक शिक्षणाबाबतची काळजी दूर होईल आणि विद्यार्थी देखील ताणतणावात नाही तर प्रसन्न मनाने अभ्यास करू शकतील असा आशावाद सरकारने व्यक्त केला आहे।